आज काय आहे? आज काय आहे? आज बाळासाहेब ठाकरे यांची पुण्य जयंती आहे. आज मी त्यांना अभिवादन करते. एका महाराष्ट्रामध्ये ते मराठा कर्तृत्व निर्माण केलं. त्यांनी मराठी भाषेचं महत्त्व सांगितलं. त्यांनी मी त्या बाळासाहेब ठाकरेंना नमन करते. राण्या असंख्य झाल्या हो, राण्या असंख्य झाल्या या जगात, पण पुण्यश्लोक कोणीही नाही. गर्व जिचा आहे या मराठी हृदयाला, एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकरच झाली. पूज्य गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणींनो, माझा नमस्कार. मी मृणाल वैजनाथ कळसकर, इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे, फाउंडेशन स्कूल परळी वैजनाथ. स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी, स्त्री सन्मानासाठी ज्या प्रत्येक माऊलीने लढा दिला, त्या प्रत्येक माऊलीला, त्या प्रत्येक रणरागिणीला, त्या प्रत्येक आदिशक्तीला माझा मानाचा मुजरा. स्वातंत्र्य शिक्षण फुले ही वीर रणरागिणी झाली. गोर गरिबांची माय माऊली थोर अहिल्या जन्माला आली. ज्या वेळी या भारत भूमीवरती संकट आली हो, त्या वेळी या भारत भूमीवरती थोर रत्नांचा जन्म झाला. त्यातील एक थोर स्त्री रत्न म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. कोण होत्या अहिल्याबाई होळकर? असा प्रश्न जर मी प्रशिक्षित मुलाला केला तर त्यांना सांगता येत नाही हो, त्यांना सांगता येत नाही. ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सांगता येत नाही, आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांची गाथा फक्त भारतात नव्हे तर अख्ख्या जगामध्ये गाजली. म्हणून इंग्रजी कवयित्री जॉना बेली असे म्हणते, काइंड वॉज अ हर्ट, ब्राइट वॉज अ फ्रेम, अहिल्या वॉज अ ऑनर्ड नेम. म्हणजे तिच्या हृदयामध्ये प्रेम होतं, जिची कीर्ती महान होती. अहिल्या हे तिचं सन्माननीय नाव होतं. अहिल्या हे तिचं सन्माननीय नाव होतं. अहिल्या देवीने आपल्या महाराष्ट्रासाठी नव्हे आपल्या भारतासाठी खूप काही केलं. त्यांनी अनेक मंदिरं बांधली, अनेक धर्मशाळा बांधल्या. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी आताच्या अहिल्यानगर. आता भरपूर जणांनी वक्तृत्व काय स्पर्धेत तुम्ही भाग घेतला होता, बरेच जणांनी अहमदनगर म्हणलं. सॉरी, पण चुकीचं आहे. अहिल्यानगर झाले. आता तुम्ही एकदा जाऊन बघून या, किंवा एखाद्या जणाकडे मोबाईल असेल तर न्यूज हे दाखवा, त्यांना कळवा आपल्या महाराष्ट्राची शान ही अहिल्यानगरामध्ये आहे. अहिल्यानगरमध्ये चौंडी गावात त्यांचा जन्म झाला. माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणजेच प्रभू वैद्यनाथाची भूमी हो. त्या प्रभू वैद्यनाथाच्या भूमीला एक वेगळी ओळख निर्माण करणारे म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आश्चर्याची गोष्ट सांगू का? अरे हो तरी म्हणा ना. आश्चर्याची गोष्ट सांगायची झाली तर होळकर घराण्यामध्ये पुरुषच नाही. किती संघर्ष आहे हो. पहिला पती गेला हो, पहिल्यांदा पती गेले, त्यानंतर वडील सासरे गेले, त्यानंतर आपला पोटचा मुलगा सोडून निघून गेला. तरी ती अहिल्या माता कसली नाही, हातामध्ये संशय घेऊन ताट उभी राहिली. हातामध्ये संशय घेऊन ताट उभी राहिली. तेवढ्यात त्यांना कळालं आपल्या सेनातील एका सेनाने, एका पेशव्याने, आपल्या सेनातील एका सेनाने, एका हीराने पेशव्यांना पत्र पाठवलं. पत्रात काय लिहिलं होतं बरं का? आता अहिल्या देवी पशी कोणीही पुरुष शिल्लक नाही, या साम्राज्यात कोणीही पुरुष शिल्लक नाही. आपण लवकर या. अहिल्या देवी या साम्राज्याची पटका हातामध्ये घेण्याच्या आधी तुम्ही लवकर या. हे आपण साम्राज्य सगळं नुसतं नाबूद करून टाकू. पण त्या पितुराला हे कळालं नाही. अहिल्या देवी म्हणजे काय साधी सुधी सामान्य स्त्री नव्हत्या. अहिल्या देवी म्हणजे दूरदृष्टी होती. अहिल्या देवी म्हणजे सर्वस्व होतं. अहिल्या देवी म्हणजे सर्वस्व होतं. त्या पेशव्यांनी 50,000 पेशवा घेऊन तो निघाला होता चालून यायला. राजोबा काय करावं कळेना. पण मी सांगते, आज स्त्रियांना रणरागिणी का म्हटलं जातं, आज स्त्रियांना स्त्री सखी रात्र जयंती का म्हटलं जातं, याचं तुम्हाला कारण सांगते. आज स्त्रियांना सर्वस्व का म्हटलं जातं, आज स्त्री इतिहासाच्या पानावर का खुला, याचं तुम्हाला कारण सांगते. 50,000 सैन्य घेऊन तो पेशवा निघाला होता. पण आपल्या अहिल्या माता थांबल्या नाही हो. आपल्या अहिल्या माताने 5,000 स्त्रियांची पलटण तयार केली हो, पलटण तयार केली. आज अख्ख्या जगाच्या पाठीवर अशी एकमेव स्त्री आहे की ज्यांनी एका हातात शस्त्र व दुसऱ्या हातात शास्त्र सुद्धा दिले. त्या 5,000 स्त्रियांच्या हातात त्यांनी तलवार दिली. त्यांना 5,000 स्त्रियांच्या हातात रणांगणात उतरवलं. अशी एकमेव जगाच्या पाठीवर अशी एकमेव स्त्री आहे की ज्यांनी 5,000 स्त्रियांच्या हातात तलवार दिली. जेव्हा आपण इतिहास पाहतो, इतिहासाची पानं चालतो, त्यावेळी आपल्या लक्षात येईल त्यांनी 34 वर्ष साम्राज्य चालवलं. आपल्याला ग्रामपंचायतील गल्लीतील निवडणूक लढायची म्हटलं तर घाम फुटतो. किती घाम फुटतो. पण त्या काळी त्या एकट्या स्त्रीने एवढं 34 वर्ष साम्राज्य चालवलं. हे कर्तृत्व आपण घेतलं पाहिजे.
आणि जाता जाता